हॅलो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आता आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 क्लास 10चा पहिलं प्रकरण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स यामधील प्रॅक्टिस सेट 1.4 पाहू. त्यातला पहिला प्रश्न, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. एक्झाम्पल 1, 2/x minus 3/y equal to 15 आणि 8/x plus 5/y equal to 77. आपण पहिले यांना नंबर देऊ. 2/x minus 3/y equal to 15 हे एक नंबरचं इक्वेशन झालं. 8/x plus 5/y equal to 77 हे दुसरं इक्वेशन झालं. आता याच्यामध्ये अपूर्णांक आहे म्हणून हे अपूर्णांक काढण्यासाठी इथे 1/x आणि 1/y अशा आपण व्हॅल्यू रिप्लेस करू. सबस्टिट्यूटिंग A for 1/x and B for 1/y. मग आता हे 1 इक्वेशन कसं होईल? हे 2 × 1/x असं आहे हे. मग या 1/xच्या जागेवर आपण A घेऊ. म्हणजेच काय झालं? 2A मायनस इथे पण तसंच आहे 3 × 1/y. जसं इथे 5 × 1/y आहे तसं मायनस 3B इक्वल टू 15. 2/x म्हणजे 2A, 3/y म्हणजे 3B आणि 15चे 15. हे इक्वेशन नंबर 3. आता या इक्वेशन 2मध्ये इथे 8/x म्हणजे 8A, इथे प्लस 5y म्हणजे प्लस 5B इक्वल टू 77. हे झालं 4 नंबरचं. आता इक्वेशन 3ला इथे जर 4ने मल्टिप्लाय केलं तर इथे 2चे 8 होतील आणि मग हे दोन्ही सारखे होतील. म्हणून इक्वेशन 3 मल्टिप्लाय बाय 4. मग हे इक्वेशन झालं 8A मायनस 3 4 12B इक्वल टू 15 4 60. हे 5वं इक्वेशन. आता आपण फक्त 4 आणि 5 या दोनचा विचार करायचा. जर 4मधून 5 किंवा 5मधून 4 असं काहीही वजा केलं तरी आपल्याला 8A कॅन्सल करता येईल. मग ही संख्या मोठी आहे म्हणून आपण 4मधून 5 वजा करू. इक्वेशन 4 मायनस इक्वेशन 5. 8A plus 5B equal to 77. 8A minus 12B equal to 60. मायनस हे मायनस झालं, हे प्लस झालं आणि हे मायनस. या नवीन चिन्हांचा विचार करायचा. आता इथे 8A कॅन्सल होईल. इथे दोन्ही प्लस आहे म्हणजे 12 आणि 5 17B आणि इथे हे प्लस मायनस मोठ्याचं चिन्ह येईल प्लस आणि याच्यातून हे मायनस करायचं. 7 1
म्हणून बी बरोबर 17/17 इक्वल टू 1. हे 6 नंबरचं. आता सबस्टिट्यूटिंग बी, बी इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. आता यासाठी कोणतंही इक्वेशन घेतलं तरी चालते. आपण 3मध्ये टाकूया. 3 इक्वेशन आहे. (2a - 3b = 15). मग इथे बीची किंमत 1 टाकली. 2a - 3 × 1 = 15. 2a - 3 × 1 3 = 15. 2a = 15 आणि हे इकडे होतील तर +3 म्हणजे 18. 2a = 18 म्हणून a = 18/2 म्हणजे 9. आता रिसबस्टिट्यूटिंग. The values a and b. a ची व्हॅल्यू 1/x = 9. मग याच्यावरून म्हणजेच 9/1 आहे हे. मग एक्सची व्हॅल्यू काढताना हे रिप्लेस करायचं अदलाबदल. म्हणजे 1/9 = x. x/1 म्हणजेच x. आणि b = 1. बीची व्हॅल्यू घेतली होती आपण 1/y. मग इथे पण 1/1 आहे. हा y इकडे घेतला तर y = 1/1 म्हणजेच 1. xy = एक्सची किंमत 1/9 आणि वायची 1. हे ॲन्सर आहे. इज द सोल्युशन. कुठेच काहीच लिहायला कमी करायचं नाही, तेवढ्याने पण मार्क जातात. एक्झाम्पल 2. 10/x + y + 2/x - y = 4. आणि दुसरं इक्वेशन आहे 15/x + y - 5/x - y = -2. आता पहिल्या इक्वेशनमध्ये 1/x होता, इथे 1/x + y आहे. म्हणून इथे 1/x + y दोन्ही ठिकाणी आहे. तर a = 1/x + y घेऊ आणि b = 1/x - y घेऊ. म्हणजे दोन्ही ठिकाणी आहे ते. (10/x + y + 2/x - y = 4) हे पहिलं इक्वेशन. 15/x + y - 5/x - y = -2 हे दुसरं इक्वेशन. सबस्टिट्यूटिंग.
A for 1/x plus y. And B for 1/x minus y. The given equation become 10a plus 2b equal to 4. हे 3 नंबरचं झालं. आणि 15a minus 5b equal to -2 हे 4 नंबरचं झालं. आता यामध्ये ह्या लहान लहान संख्या आहेत 2, 5, म्हणून याला 5ने आणि याला 2ने असं मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा याचे कोएफिशियंट सारखे होतील. म्हणजेच इक्वेशन 3ला 5ने गुणायचं म्हणजे इथे 10 होतील, आणि इक्वेशन 4ला 2ने मल्टिप्लाय केलं की इथे 10 होतील. इक्वेशन 3 multiplied by 5 and इक्वेशन 4 multiplied by 2. आता याला 5ने मल्टिप्लाय केलं तर इथे 50 येतील. 50a प्लस इथे 10 इक्वल टू 4 5 20. आणि 4ला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. इथे 30 आले, इथे -10 आणि इथे 2 2 4 -4. आता या दोन्हीची प्लस करू. इक्वेशन 5 प्लस इक्वेशन 6, कारण हे प्लस मायनस आहे म्हणून प्लस केल्याने चालेल. मग हे कॅन्सल होते. हे 80a इक्वल टू 16. म्हणून a बरोबर 16/80. सॉरी 80. सो 16 1 16, 16 5 80, 1/5. a इज इक्वल टू 1/5. आता सबस्टिट्यूटिंग a इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन 3. 3 नंबरचं इक्वेशन आहे. (10a) प्लस 2b इक्वल टू 4. याच्यामध्ये एची व्हॅल्यू टाकायची आहे. 10 × 1/5 प्लस 2b इक्वल टू 4. आता इथे 5 1 5, 5 2 10, म्हणजे 2 राहिलं फक्त. 2 प्लस 2b इक्वल टू 4. आता सगळ्याला 2ने डिवाईड केलं तर, नाहीतर 2 इकडे नेऊ आपण. 2b इक्वल टू 4 - 2, म्हणजे 2b इक्वल टू 2, आणि म्हणून b बरोबर 2/2 इक्वल टू 1.
resubstituting the values of A and B. A equal to 1 upon x plus y equal to 1 upon 5 and B equal to 1 upon x minus y equal to 1. आता इथे x प्लस वाय इकडे वर आणायचा आणि 5 इकडे वर आणायचा, म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल टू 5 अपॉन 1. दोन्ही वर आणले म्हणजेच काय, एक्स प्लस वाय इक्वल टू 5. आणि इथे हा वर आणायचा इकडे, म्हणजे 1 इज इक्वल टू एक्स मायनस वाय. हे दोन इक्वेशन मिळाले. आता हे 9 आणि हा 10. आता या दोन्हीची प्लस केली की वाय कॅन्सल होईल आणि एक्सची किंमत मिळेल. इक्वेशन 9 प्लस इक्वेशन 10, एक्स प्लस वाय इक्वल टू 5, एक्स मायनस वाय इक्वल टू 1. इथे हा वाय कॅन्सल होईल. 2x इक्वल टू 6, म्हणून x इज इक्वल टू 6 अपॉन 2 इक्वल टू 3. ही एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता या दोनपैकी कोणतंही इक्वेशन घेतलं तरी वायची किंमत निघते. सबस्टिट्यूटिंग x is equal to 3 in equation 9, x plus y equal to 5 हे इक्वेशन आहे. हे याच्यामध्ये आपण 3 टाकू. हे 3 plus y equal to 5, म्हणून y बरोबर 5 minus 3 equal to y बरोबर 2. Answer xy equal to 3, 2 is the solution. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, पहिल्या डिनॉमिनेटरला a घ्यायचा आणि दुसऱ्या डिनॉमिनेटरला y घ्यायचा. सबस्टिट्यूटिंग a for 1 upon x minus 2 and b for 1 upon y plus 3. मग इथे इक्वेशन काय बनेल, 27a प्लस 31y b इक्वल टू 85 आणि दुसरा 31a प्लस 27b इक्वल टू 89. आता यामध्ये पहा, इथे 27, इथे 27, इथे 31, इथे 31 अशा संख्या असल्या की एकदा प्लस करायची आणि एकदा मायनस करायची. हे इक्वेशन 3 आणि हे 4. इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4, 27a प्लस 31b इक्वल टू 85, 31a प्लस 27b
इक्वल टू 89. इथे 58A प्लस 58B इक्वल टू 174. आता 58च्या पटीतच असते ही संख्या, हे लक्षात घ्यायचं. इथे जर 58ने याला डिवाईड केलं तर हे इक्वेशन होते A 58/58 प्लस 58B अपॉन 58 इक्वल टू 174 डिवाइड बाय 58. म्हणजे इथे A प्लस B इक्वल टू 3. हे 5वं इक्वेशन. आता इक्वेशन 4 मायनस इक्वेशन 3. (31A) प्लस 27B इक्वल टू 89 आणि 27A प्लस 31B इक्वल टू 85. हे 4थं इक्वेशन आहे, हे 3रं. आता हे मायनस करायचं म्हणजे हे चिन्ह बदलतील. इथे 31मधून 27 गेले तर 4A मायनस 4B इक्वल टू मायनस, नाही, मोठ्याचं चिन्ह प्लस आहे म्हणून मोठ्याचं उत्तर येते 4. आता या सगळ्याला 4ने डिवाईड केलं तर A मायनस B इक्वल टू 1. हे मिळालं आता 6 नंबरचं. आता इक्वेशन 5 आणि 6ची बेरीज करू. इक्वेशन 5 प्लस इक्वेशन 6. 5 नंबरचं इक्वेशन आहे A प्लस B इक्वल टू 3 आणि 6 नंबरचं A मायनस B इक्वल टू 1. हे प्लस करायचं आहे आपल्याला, म्हणजे हा B कॅन्सल होतो. इथे 2A इक्वल टू 4 म्हणून A बरोबर 4/2 म्हणजेच 2. Aची व्हॅल्यू आली 2. आता ही या दोनपैकी एकाच्या सबस्टिट्यूट करू. हे 6 आहे आणि हे 5 आहे. 5 किंवा 6मध्ये सबस्टिट्यूट करू म्हणजे B येईल. सबस्टिट्यूटिंग A इज इक्वल टू 2 in equation 5. A प्लस B इज इक्वल टू 3. याच्यामध्ये आपण Aची किंमत टाकू आता. 2 प्लस B इक्वल टू 3 म्हणून B बरोबर 3 मायनस 2 म्हणजेच B इज इक्वल टू 1. आता नंबर आहे 9. आता सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज A and B A is equal to 1/x minus 2 equal to 2.
अँड बी इज इक्वल टू 1/y+3 इक्वल टू 1, म्हणजेच 1/1 इथे 2/1. इथे तुर्कस गुणाकार केला तर 2 इंटू x-2 इक्वल टू 1 आणि इथे y+3 इक्वल टू 1 हे इथे येतील, हा एक इथे येईल. आता याच्यात हा 2 इकडे आणला तर x-2 इक्वल टू 1/2. आणि x इज इक्वल टू हा 2 इकडे आणला तर याचा प्लस होईल 1/2 + 2 म्हणजेच 5/2. इकडे येते y इज इक्वल टू हा 3 इकडे आला तर -3 + 1 म्हणजेच -2. ॲन्सर आहे xy इक्वल टू -2 5/2 -2 इज द सोल्युशन. चौथं एक्झाम्पल पहा. 1/3x + y + 1/3x - y इक्वल टू 3/4. दुसरं इक्वेशन आहे 1/2 इंटू ब्रॅकेटमध्ये 3x + y मायनस 1/2 ब्रॅकेटमध्ये 3x - y इक्वल टू 1/8. आता असं वेगळं आलं की घाबरून नाही जायचं. इथे पहा दोन्हीमध्ये कॉमन काय आहे 3x + y आणि 3x + y. याच्यासाठी a घ्यायचा आणि 3x - y 3x - y याच्यासाठी y घ्यायचा. हा 2 शिल्लक राहू द्यायचा. सबस्टिट्यूटिंग a फॉर 1/3x + y and b for 1/3x - y. मग इक्वेशन कसे बनतील? या पूर्णच्या जागेवर a, या पूर्णच्या जागेवर b इक्वल टू 3/4. आणि हे दुसरं पहा 2 तसंच राहू द्यायचा. हा 1 फक्त एवढ्या जागेवर आपल्याला a ठेवायचं आहे, म्हणजे 1/2a प्लस इथे पण तसंच एवढ्या जागेवर b ठेवायचं आहे. सॉरी -1/2b इक्वल टू -1/8. आता इथे 2 आणि 8 आहे, तर याला 2ने मल्टिप्लाय केलं. इथे 2ने मल्टिप्लाय केलं तर इथे फक्त a राहतो, इथे पण फक्त b राहतो. आणि इथे 2ने मल्टिप्लाय केलं तर -1/4. म्हणजे हे तिसरं इक्वेशन आणि हे चौथं इक्वेशन. आता इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4 करू. a + b इक्वल टू 3/4 आणि a - b इक्वल टू -1/4. इथे हा b कॅन्सल होईल. 2a इक्वल टू 3/4 - 1/4. हे डिनॉमिनेटर सारखे आहेत म्हणून 3 - 1 2/4 म्हणजेच काय 1/2. म्हणजे 2a इक्वल टू 1/2 आणि हा 2 इकडे आला की
ए इज इक्वल टू 1/4. आता सबस्टिट्यूटिंग ए इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन 3. इक्वेशन काय होतं आठवते का? ए प्लस बी इक्वल टू -1/4. याच्यामध्ये एची व्हॅल्यू टाकू आपण. 1/4 प्लस बी इक्वल टू -1/4. आता हा 1/4 जर इकडे नेला तर बी इज इक्वल टू -1/4 -1/4. म्हणजेच काय? -2/4 म्हणजेच -1/2. म्हणजे बी इज इक्वल टू -1/2. सॉरी, हे पहा इथे इक्वेशन घ्यायला चुकलं. ही व्हॅल्यू 3/4 आहे. म्हणजे इथे 3/4 येईल. म्हणजे 3मधून 1 गेला तर 2/4 म्हणजेच +1/2 येते. रिसबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज ऑफ A and B. A equal to 1/3x plus y equal to 1/4 and B is equal to 1/3x minus y equal to 1/2. आता इथे वर 1 आहे म्हणून हे व्हॅल्यू अशीच घेता येते. 3x plus y equal to 4 आणि इकडे पण 1 आहे म्हणून हे पण असंच घेता येते. आता आपण ह्या दोन्ही इक्वेशनची पुन्हा प्लस करू, मायनस करू, म्हणजे हा y कॅन्सल होईल. हे 7 आणि हे 8. इक्वेशन 7 मायनस इक्वेशन 8. 3x minus y equal to 4 minus 3x minus y, सॉरी इथे प्लस आहे. अशी गडबड प्लस मायनसची गडबड झाली की सगळं गणित चुकते. 8 मायनस करायचे म्हणजे हे चिन्ह जातील. प्लस केलं असतं तर y कॅन्सल झाला असता, मायनस केलं तर हे कॅन्सल होईल. मग आपण प्लस करूया. प्लस केलं तर हे 6x येतात इथे आणि हा y कॅन्सल होतो. 6x बरोबर 6 म्हणून x बरोबर 6/6 म्हणजेच 1. आता या दोनपैकी कोणत्याही इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू टाकली तरी चालते. सबस्टिट्यूटिंग x is equal to 1 in equation 7. 7 इक्वेशन आहे. 3x plus y equal to 4. याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू 1 टाकली तर 3 plus y equal to 4
म्हणून y इज इक्वल टू 4 मायनस 3 म्हणजेच 1. y इज इक्वल टू 1. Answer xy equal to 1 1 is the solution. माझा व्हिडिओ आवडला असेल, समजत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि काय समजत नसेल ते पण कॉमेंट करा. खूप अभ्यास करा. गुड बाय.